अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, अधिक महिना सुरू झाला म्हणता म्हणता उत्तरार्धात गेलेला आहे, म्हणजे आता फक्त 12-13 दिवस राहिलेले आहेत आणि ह्या 12 दिवसामध्ये जी काही आपल्या हातून सेवा झाली नाही, सेवा करू शकला नाही, ती सेवा तुम्हाला ह्या महिन्यात करायची आहे। कारण ह्या महिन्यामध्ये जेवढी तुम्ही जास्त सेवा कराल तेवढं त्याचं पुण्य तुम्हाला जास्त मिळत असतं। अधिकम अधिक म्हणजे अधिक महिना, धोंड्याचा महिना, मलमास महिना म्हणून हे जे पुरुषोत्तम मास म्हणून जो ओळखला जातो तो महिना जर 3 वर्षांनी येत असतो। मग आत्ता केलेल्या ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला 3 वर्ष त्याचं पुण्य मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला 3 वर्षांनी काही अधिक सेवा करायची। आता सेवा तर आपण दररोजच करतो, पण अधिक महिन्यात केलेल्या सेवेचं फळ अतिशय जास्त प्रमाणात मिळत असतं। म्हणून अधिक महिन्यामध्ये तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या सेवा करायच्या। बऱ्याच जणांच्या घरामध्ये सत्यनारायण झाले असतील, विष्णू सहस्रनामावलीचे पठण झाले असतील, कुंकुमार्जन झालं असेल, मूळ कुलदेवीच्या कुलदैवताच्या मूळ पीठावर जाऊन तुम्ही दर्शन घेतलं असेल, ओटी भरला असेल, घरात कुलदेवीची ओटी, गावामध्ये तुमच्या कुठले मंदिरं देवींची असतील तिथे तुम्ही ओटी भरला असेल, ह्या सेवा तुम्ही करत असताना तुम्ही अजून काही ह्या अधिक महिन्यामध्ये सेवा करायची, तर ह्या महिन्यामध्ये आपण विष्णू लक्ष्मीचा जोडा म्हणून आपल्या लेकीला आणि जावयाला सुद्धा काही वाण देत असतो। हा वाण देत असताना तुम्हाला जावयाला आणि लेकीला तांबूल म्हणजे काय, पानाचा विडा, जिथे पानं जे खाऊची पानाचं जे बनवतात बघा ते तुम्हाला द्यायचं आहे। जावईला आणि लेकीला जेवढं तुम्ही दान कराल त्याचं सुद्धा अनारसे 33 अनारसे असतील, 33 बत्ताशे असेल, कोणी सोन्याची अंगठी, कोणी चांदीच्या वस्तू, बरेच जण करत असतात, पण ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार केलं तर त्याचा फायदा होतो। त्यानंतर बघा, तांबूल म्हणजे पानाचा विडा। हा पानाचा विडा कोणत्याही मंदिरात तुम्ही दान करायचा, जावयाला दान करा, ब्राह्मणाला दान करा, त्याचं तुम्हाला जास्त पुण्य मिळेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत तुम्ही दीपदान करत नाही तोपर्यंत दानाचं पुण्य तुम्हाला मिळत नाही। मग दीपदान किती करायचे, तर 33 दीपदान। काही जण 33 दिवे 33 मंदिरात लावत असतात। मग विष्णूचं मंदिर असेल, महादेवाचं असेल, शंकराचं असेल, गणपतीचं असेल, माता लक्ष्मीचं असेल, विष्णूचं असेल, जेवढे मंदिर आहेत तेवढ्या मंदिरात काही जण 33 दिवे लावत असतात। मग तुम्हाला प्रत्येकाला हे शक्य आहे का, नाही। मग तुम्ही 33 वातीचा एक दिवा करून जरी तुम्ही कुठल्याही मंदिरात दान केला तर अतिशय चांगलं, त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचं पुण्य मिळणार आहे। त्यानंतर बघा, शुद्ध गाईच्या तुपाचं दान करा। त्यानंतर गाईची मूर्ती, गोदान सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। मग आता आपण प्रत्यक्ष जिवंत गाय कुणाला दान करू शकेल का, नाही, तर गाईची आणि वासराची मूर्ती सुद्धा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या म्हणजे तुमच्या घरामध्ये जावयाला द्या, पाहुण्यांना द्या, कुणालाही तुम्हाला शक्य मंदिरात दान करा। ही गोमातेची मूर्ती तुम्ही दान करू शकता। त्यानंतर बघा, नदीला वाहत्या नदीला सुद्धा दीपदान करायचंय। मग आता प्रत्येकाच्या घराजवळ गावाजवळ वाहतं पाणी आहे का, नाही, पण तुम्हाला मंदिरात 33 दिव्यांचं दान केलं तरी चालेल। छोटे छोटे बघा पितळेचे हे जे तांब्याचे दिवे मिळतात ते घेऊन तुम्ही 33 दिवे दीपदान केला तर चालेल। ज्यांना शक्य आहे त्यांनी दीपदान करायला नदीच्या काठी जायचं, आंघोळ करायची आणि तिथेच एक दीप लावून तुम्ही दीप पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा एखादं बघा द्रोण असतं प्लास्टिकचं, त्यामध्ये दिवा ठेवून तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता, त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होतो। त्यानंतर बघा, तुम्हाला तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा का, कारण तुम्हाला तूप सुद्धा दान केल्याचं पुण्य मिळतं। मग प्रत्येकाला शुद्ध गाईच्या तुपाचं दान करणं, दिवा लावणं शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर त्या तिळाच्या दिवा जो आहे तो घरामध्ये दिव्यामध्ये दररोज जर तुम्ही लावला तर त्याच्या धुरामुळे तुमच्या घरातली नकारात्मक जाऊन सकारात्मकता येते, म्हणून तुम्ही तिळाचा दिवा सुद्धा दीपदान करू शकता। त्यानंतर बघा, तिळाच्या तेलाच्या दीपदान केल्याने पितृदोष सुद्धा तुमचे दूर होतात।
तुम्हाला पितृदोष असू देत नसू देत, पण तिळाच्या तेलाचं सुद्धा तुम्ही ह्या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त दीपदान करा. कृष्णाला, विष्णूला, देवांना वाण देणं चालेल. तुम्हाला बघा, मी आता तुम्हाला सांगतो, मी काय बत्ताशे किंवा अनारसेचं फक्त कोल्हापूरच्या करवीर निवासिनीच्या मंदिरामध्ये मी अनारसाचं आणि आंब्याचं वाण दिलेलं आहे. पण मी प्रत्येक मंदिरात खरं तर माझ्या आईवडिलांची ही पुण्याई म्हणायची, आशीर्वाद म्हणायचा. माझ्या आईवडिलांनी आंब्याची झाडं लावली आणि त्या आंब्याच्या झाडाचे फळ आज खरं तर सांगतो अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यामध्ये माझ्या आईवडिलांच्या झाडाचे आंबे दत्त मंदिर नरसेवाडीला, शिरोळमध्ये दत्त मंदिर, त्यानंतर आमच्या आईच्या माहेरची जी ताईबाई मंदिर आहे मसोबाई त्याला, त्यानंतर अक्कलकोट, गाणगापूर, ज्योतिबा ह्या ठिकाणी आंब्याचं वाण मी दिलेलं आहे. हे सगळं माझ्या आईवडिलांचं कृपा आशीर्वाद आमच्यावरती आणि त्यांनी केलेल्या कष्टाचं ह्या अधिक महिन्यामध्ये फळ मिळालेलं आहे आणि त्याचं आम्ही दान केलेलं आहे. तर हे सुद्धा तुम्ही कृष्णाला, महादेवाला, अंबाबाईला मंदिरात वाण देऊ शकता. त्यानंतर दीपदान जे करता तुम्ही ते तुम्ही कुणालाही सांगायचं नाही. बघा, एकेकांना सवय असते, मी इथं दीपदान केलं, मी तिथं दीपदान केलं, मी ह्या मंदिरात दीपदान केलं, हे सांगायचं नाही. न सांगता तुम्ही दीपदान करायचं. काय होतं, यामुळं तुम्हाला जे पुण्य मिळणार असतं ते पुण्य मिळत नाही आहे आणि त्याचा तुम्हाला परिणाम त्याचे होतात. म्हणून कधीही दीपदान केलेलं किंवा कोणतंही दान असेल तर ते तुम्ही सांगायचं नाही. यथाशक्ती दान करा, तुम्हाला शक्य होईल तेवढं दान करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं दान कोणतं आहे ह्या अधिक महिन्यामध्ये, मी खरं सांगते, मी कुठलेही कार्यक्रम मोठे, माझ्या आईचं श्राद्ध असू दे किंवा अजून कुठले कार्यक्रम असू दे, आम्ही घरच्या घरी करतो. माझे मामा मामींच्या घरचे लोक तेवढेच, 25-30 आमची कुटुंबातली माणसं, आणि सगळं जेवण आम्ही बनवतो आणि वृद्धाश्रमामध्ये दान करतो. आणि म्हणून तुम्हाला आवर्जून सांगते, तुम्ही लोकांच्या जगासाठी दाखवण्यासाठी जर घरामध्ये दारामध्ये जेवण कार्यक्रम करत असाल तर हे चुकीचं करता. लोक कितीही तुम्ही चांगलं जेवण करा, कितीही त्यांची सोय करा, जाताना तुमच्या जेवणाला, तुम्ही केलेल्या कार्यक्रमाला नावं ठेवणं हे त्यांच्यामध्ये गुण असतात, अवगुण म्हणेन मी, अवगुण असतात. आणि म्हणून मी तर तुम्हाला आवर्जून सांगते, आत्ता अधिक महिना आहे, तुम्हाला कधीही शक्य नसेल तर अधिक महिन्याचं औचित्य साधून तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, गरजू वस्तू, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, गरीब लोकांना करा. त्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही आहे. हे करून बघा, तुम्हाला 100% त्याचं फळ मिळणार. आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, गरीब लोकांना दान करायला जाता तेव्हा फक्त पेपरमध्ये जाहिरातीसाठी तुम्ही कुठलंही दान करू नका. ही खरंच माझी कळकळीची विनंती आहे. बऱ्याच लोकांना सवय असते अन्नदान वृद्धाश्रममध्ये करायचं, अनाथ आश्रममध्ये करायचं, गरीब लोकांना करायचं आणि पेपरला बातमी द्यायची आम्ही इथे हे केलं. पण मी खरं सांगू, माझ्या मुलीचे फार विचार वेगळे आहेत. तिचं फक्त आणि फक्त वृद्धाश्रम, अनाथ आश्रम आणि गरीब लोकांसाठी ती खूप दान करते. आणि ही सगळा आशीर्वाद माझ्या आईवडिलांचा आणि देवी देवतांचा आहे. स्वामी समर्थ असतील, कोल्हापूरच्या अंबाबाई करवी निवासिनी असेल किंवा तुळजाभवानी असेल किंवा खंडोबा असेल, ह्यांचा आशीर्वाद आमच्यावरती असल्यामुळं आम्ही आज जे दान करतो ते फक्त आणि फक्त त्यांच्या आशीर्वादावर. आम्ही करणारे कोणी नाही, करवून घेणारे आपल्याकडून ते आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला अगदी जाता जाता सांगते की तुम्ही वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, गरीब लोकांना जेवढं ह्या अधिक महिन्यामध्ये दान कराल तेवढं तुम्हाला त्याचं पुण्य मिळणार आहे. 33 दिवे लावा, तुम्ही 33 अनारसे द्या, सोन्याच्या वस्तू द्या, काही दान करा, पण गरीब लोकांना तुम्ही दान केल्याचं पुण्य तुम्हाला जास्त मिळेल. परवाच एक मी बातमी ऐकली, कोल्हापूरमध्ये चांदीचं चप्पल जावयाला दिलं, कोल्हापुरी चप्पल, 5 लाखाचं का 4 लाखाचं. हा फक्त दिखावबाजीचा कार्यक्रम असतो. त्यापेक्षा 4 लाखामध्ये वृद्धाश्रममध्ये वर्षभर तुम्ही जेवण देऊ शकला असता. कमीत कमी एक 15 वर्षातले आपले जेवढे सण आहेत तेवढ्या सणांना तुम्ही एखाद्या वृद्धाश्रममध्ये किंवा एखाद्या अनाथ आश्रममध्ये तुम्ही तेवढे सण त्या लोकांना मिठाई, गोडधोड, जे तुम्ही घरामध्ये सणाची पुरणपोळी जे काय बनवता ते सणाचं जेवण तुम्ही तिथल्या लोकांना दिलं असतं तर त्यासारखं पुण्य तुम्हाला कुठलंच नसतं. हे नक्की लक्षात ठेवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा
त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घडतील. आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.